भगवंताने दुसऱ्या अध्यायात हे स्पष्टपणे सांगितलं की ज्ञान हे एकमेव आहे ज्याने हे मोक्ष मिळू शकतो, मुक्त होऊ शकतो. कारण बघा गंमत, हे फार काही अवघड आहे अशातला भाग नाही. दोन व्यक्ती आहेत घरामध्ये बसलेले. एका व्यक्तीचा अतिशय आवडीचा, जिव्हाळ्याचा असा एक पिक्चर टीव्ही वरती चालू आहे आणि त्या पिक्चरमध्ये ज्या इमोशन येतायत, कधी दुःखाच्या येतायत, कधी रागाच्या येतायत, त्याप्रमाणे हा जो व्यक्ती आहे ज्याला तो पिक्चर प्रचंड आवडतो, तो व्यक्ती त्याच्यानुसार रडतोय, कधी त्याच्यानुसार हसतोय. इथं रागाच्या गोष्टी झाल्या, काहीतरी अन्यायाच्या गोष्टी झाल्या, हाही इथं द्वेषाने उभा राहतोय. हे सगळं बघताना तो जो बाजूला बसलेला व्यक्ती आहे, ज्याचं त्या पिक्चरशी काही कनेक्ट नाहीये, तो हसतोय मस्त याच्याकडे बघून, की "अरे काय माणूस आहे हा! त्या पिक्चरमध्ये काय चाललंय त्याच्यानुसार हा सगळा इकडं रिएक्ट होतोय. त्या पिक्चरमध्ये काहीही घडलं तरी ह्याला काय फरक पडणार आहे?" असं तो दुसरा व्यक्ती म्हणतोय. पिक्चर संपल्यानंतर ह्या दोघांचा संवाद चालू आहे आणि हा त्याला समजावून सांगतो, "अरे काय वेड्यासारखं तुझं वागणं आहे रे? काय त्या पिक्चर मधल्यासारखं रडतोय काय? आणि हसतोय काय? आणि ओरडतोयस काय?" हा पहिला म्हणला, "अरे तुला काय कळायचं त्यातलं?" हा जो दुसरा आहे ना, तो या मायाजालातून बाहेर आलेला व्यक्ती आहे आणि हा पहिला जो आहे, त्या मायेमध्ये गुरफटलेला व्यक्ती. आता तो दुसरा का मायेमधनं बाहेर आहे? कारण त्याला हे माहिती आहे, हा जो बघणारा आहे आणि तो जो समोर चालू असलेला पिक्चर आहे, 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. त्या पिक्चर मधल्या कुठल्याही गोष्टी या बघणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात घडत नाहीयेत. म्हणून तो आनंदी आहे, म्हणून तो हसतोय आणि म्हणून तो याची चेष्टा करू पाहतोय. पण जो पहिला व्यक्ती आहे, तो मात्र म्हणतोय कारण त्याचा जीव आहे त्या पिक्चरमध्ये आणि तो त्या पिक्चरशी इतका कनेक्ट आहे, की जणू काही तो स्वतःच त्या पिक्चरमध्ये आहे, असं तो सगळं वागतोय. हाच काय तो फरक आहे मोक्ष आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये, की जो सगळं हे काही चालू आहे, हे सगळं काही प्रत्यक्षात घडत आहे, असंच समजून जो वागतोय, भगवंत त्याला अज्ञानी असं म्हणतोय, की जो मायेमध्ये आहे, त्याला हे आत्मज्ञान प्राप्त झालंय, की ती जे चालू आहे पिक्चर, तो तू नाहीयेस. म्हणजे आत्मज्ञान आहे. तो सुखी आहे, तो सगळं काही करतोय, पण स्टिल तो अतिशय आनंदात आहे. त्या पिक्चरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम याच्यावर होत नाही. तोही पिक्चर एन्जॉय करतोय. पण त्याला एवढं माहिती आहे, तो पिक्चर म्हणजे मी नाही. तर हे इतकं सोपं आहे का? आपण प्रत्येक जण बालवयातून गेलेलो आहोत. लहान वयामध्ये कार्टून हे प्रत्येकाला आवडणारी गोष्ट असते, बऱ्याच अंशी. आणि प्रत्येकाला त्या कार्टूनमध्ये स्वतःला आपण तो लहान बाळ जे असतं किंवा मूल जे असतं, ते त्या कार्टूनमध्ये गुंततं. प्रत्येकाचे आपापल्या आवडीचे कॅरेक्टर असतात. पण जसं-जसं मोठं होत जातो, बऱ्याच अंशी त्या कार्टूनमधलं जो रस आहे, तो आपोआप निघून जातो. काही अंशी एक मजा म्हणून आपण नक्की कार्टून पाहतो. अगदी म्हातार वयात सुद्धा कार्टून बघता येऊ शकतं. पण तेव्हा एवढी मॅच्युरिटी असते, की ते कार्टून म्हणजे आता काही रिअल गोष्टी नाहीये. ते इमॅजिनरी आहे. कॉम्प्युटरवरती ग्राफिक्समधनं बनवलेलं आहे. त्यामुळे जस्ट एन्जॉय करायचं. छान मजा घ्यायची, हसायचं वगैरे, वगैरे. पण लहानपणी बालवयात असताना त्याच कार्टूनमध्ये इतके इन्व्हॉल्व असतो, की त्या प्रत्येक कार्टूनमुळे अगदी 2 भावंड असतील तर त्यांच्यात भांडाभांडी सुद्धा होते किंवा त्यांच्यामध्ये पण टीम पडते. अशा अनेक गोष्टी आहेत. पण तेच आता मोठं वय झाल्यानंतर आवडतात. आजही ते कार्टून आवडत असतील. कनेक्ट असू आपण आजही त्याचा. पण आता ती क्रेझ जी आहे ना, ती आता काही तेवढी राहिलेली नाही. पण आनंद निश्चित मिळतो. आजही त्या कार्टूनमधनं आनंद मिळू शकतो. अजिबात पण जसं-जसं मोठं होत गेलो, तसं-तसं ह्या गोष्टी आता मागे पडत गेल्या. त्यातला आनंद आजही आहे. पण तरी हे माहिती आहे, आता ते कार्टून म्हणजे आयुष्य नाही. हे असं का बरं बदल घडला? लहानपणी वाटणारी क्रेझ, लहानपणी वाटणारी गोष्ट आणि आता आपण का त्यातनं बाजूला पडत गेलो? किंवा आता तेवढं का आपल्याला क्रेझ राहत नाही? म्हणजे सोपा शब्द आहे ना,
ही मॅच्युरिटी आली ना, की आपोआप गळून पडलं. येस, समजूतदारपणा. व्हेरी गुड. त्या गोष्टीतला रस कमी झाला. येस. का कमी झाला पण तो रस? बिकॉज ऑफ मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग, समज, समजूतदारपणा. जसं-जसं वय वाढत जातं, तसं-तसं हा मॅच्युरिटीचा जो भाग आहे, समजूतदारपणाचा जो भाग आहे, तो हळू वाढत गेला आणि तो जसा वाढत गेला, तसं आपोआप या गोष्टींमधली जी क्रेज आहे, रस आहे, तो कमी झाला. ती क्रेज कमी झाली, तो इन्व्हॉल्वमेंट कमी झाली, याचा अर्थ तो आनंद नाही कमी झाला. आजही आपल्याला ते कार्टून बघितलं की छान आनंद निश्चित मिळेल. पण इन्व्हॉल्वमेंट जे आहे, त्यातलं गुंतणं जे आहे, ते कमी झालं. म्हणजे काय? एखादी गोष्ट मला नकोय, असं आपल्या आयुष्यात बऱ्याचदा होतं, की "अरे, मला हे नाही करायचं. मला हे" अगदी आपले विचार एखादी गोष्ट, "मला हे असे विचार नाही करायचे. मला हे असं वागायचं नाहीये. पण का माहीत नाही मला हे असं घडतंय. मला ह्यातनं परावृत्त करायचंय स्वतःला." असा अनेकदा संघर्ष आपला स्वतःचा स्वतःशी चालू असतो. पण ते काही होत नाही. प्रचंड मेहनत लागते ती गोष्ट करायला, त्या गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करायला. अगदी साधं एखाद्याला टीव्हीची सवय असते, एखाद्याला कुठली व्यसनं लागलेली असतात, आणखीन कुठले मनात येणारे विचार असतील. या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला बाजूला काढण्यासाठी प्रचंड संघर्ष आहे. आणि मग कधी एक बाजू जिंकते, तर कधी दुसरी बाजू जिंकते. पण कार्टूनपासून बाजूला पडण्यासाठी आपल्याला काहीच करावं लागलं नाही. संघर्ष झाला ना काहीच झालं. इव्हन तो त्यातला आनंद सुद्धा कमी नाही झाला. आनंद तिथंच आहे. तर काय झालं? मॅच्युरिटी आली. म्हणजे काय? जर मॅच्युरिटी आली, तर आपोआप गोष्टी बाजूला पडतात. त्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. मग आता हे आत्मज्ञान हे जर आपल्याला हवं आहे, पण ते आपल्याला कळत नाहीये. हे गीता सेशन किती का कानी कपाळी ओरडो, पण ते होतच नाहीये. सगळं कळतंय, पण माझ्या आयुष्यात ते काही वळत नाही. असं जर मला वाटत असेल, साधं उत्तर आहे. काही अवघड त्याच्यात किंवा स्वतःला काही वाईट वाटून घेण्याचे पण कारण नाही. मॅच्युरिटी. ही समज आपली येणं अपेक्षित आहे. आता मागचे 2-3 श्लोक आपण बघितले, जिथं भगवंतांनी सांगितलं, की हे सगळं जे काही घडतंय, ते घडवणारं कोण आहे? तर प्रकृती आहे. या प्रकृतीच्या मीन्स नेचर जे आहे, या नेचरच्या गुणवैशिष्ट्यानुसार हे सगळं घडतंय. घडवणारा तू नाहीस. आता यामध्ये तू जे म्हटलेलं आहेस, ते कशाला डायरेक्ट करतं हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. पण तूर्तास आपण ते सोडून देऊया. पण भगवंत असं म्हणतो, हे सारं घडवणारं प्रकृती आहे. मग ही प्रकृती म्हणजे प्रकृती आपण म्हटलं होतं, जे पंचेंद्रियांना अवगत होतं ते, म्हणजे हे सारं विश्वच आपल्याला सगळ्यांना अवगत होतंय. जे पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला अनुभवता येतं आणि जे या इंद्रियांना अवगत होत नाही ते म्हणजे सूक्ष्म असलेलं अर्थात मन. ही सारी प्रकृती आहे. मग आता विचार करा, तुमच्या समोर आता मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, व्हॉटएव्हर काही पण असेल, त्या गोष्टीला अर्थ कोणामुळे प्राप्त झालाय? त्या वस्तूमुळे की तुमच्यामुळे? ही जी काही तुमच्या समोर आत्ता गोष्ट आहे, त्या गोष्टीला अर्थ कशामुळे प्राप्त झालाय? तुमच्या समोर आता टेबल असेल, खुर्ची असेल, फॅन असेल, अजून काही असेल. या सगळ्याला कोणामुळे अर्थ झालाय? पंच ज्ञानेंद्रियांनी अवगत होणारं आणि त्याला न अवगत होणारं अर्थात मन जे सूक्ष्म आहे, ही दोन्ही प्रकृती आहे. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी अजून बघा. तुमच्या आजूबाजूच्या सर्व सजीव अथवा निर्जीव या साऱ्या गोष्टींना अर्थ तुमच्यामुळेच प्राप्त झालाय. तुमच्या आयुष्यापुरतं म्हणतोय आपण. इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या लाईफमधला. ज्या क्षणी एखादा अंध व्यक्ती असेल, त्या अंध व्यक्तीसमोर तुम्ही एखादी गोष्ट ठेवली, तर त्याला त्याच्या डोळ्यांनी ती नाही अनुभवता येणार आहे. त्याला त्याचा स्पर्श करावा लागेल त्या वस्तूला किंवा त्याचा वास घ्यावा लागेल. त्याच्यावरनं त्याला ती गोष्ट अवगत होऊ शकेल. जर ह्यातलं काहीही घडलं नाही, तर त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट अस्तित्वातच नसेल. साऱ्या सजीव, निर्जीव असलेल्या साऱ्या गोष्टी घ्या, कुठल्याही. या विश्वातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत, या साऱ्या गोष्टींना
या पंच ज्ञानेंद्रियांपासून डिटॅच करा आणि मला सांगा की त्याला मिनिंग काय आहे. बघा, मी असं म्हटलं की तुमच्या आजूबाजूच्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत, माणसं असू द्या, वस्तू असू द्या, भिंती असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, निसर्ग असू द्या, वाटेल ते, हवा, पाणी, सूर्य, चंद्र, तारे, सगळं जे जे काही म्हणून सजीव आहे, जे जे काही म्हणून निर्जीव आहे, ह्या साऱ्या गोष्टी तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांशिवाय त्याला काही व्हॅल्यू आहे का ते सांगा. फक्त इंडिव्हिज्युअल लाईफ पुरतं बोलतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल मी डोळे बंद केले तरी बाजूचा बघतोय ना. म्हणजे त्याच्या डोळ्यांनी तो बघतोय ना. म्हणून मी म्हटलं इंडिव्हिज्युअल लेव्हलवर फक्त स्वतःच्या पुरतं. जे तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांशिवाय त्या गोष्टींना अर्थ नाहीये, पण तुम्ही एक विसरताय. सारं जरी तुम्ही पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवत नसला, तरी मनात ह्या सगळ्याचे विचार येतात की. म्हणजे सूक्ष्म स्तरावर, सूक्ष्म शरीरामध्ये त्या गोष्टींना अर्थ आहे आजही. जे जरी मी डोळे बंद केले, तरी सूर्य म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर, बंद असलेल्या डोळ्यांसमोर सूर्याची प्रतिमा तयार होते. अगदी मी जर जास्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, तो सूर्याचा प्रकाश सुद्धा मी अनुभवू शकतो. तो सूर्याचा चटका सुद्धा मी अनुभवू शकतो. जरी मी डोळे बंद केलेले असले, तरी सुद्धा. कारण का? मी मनाने त्या गोष्टींचा विचार करू शकतो. म्हणजे जरी ही पंच ज्ञानेंद्रिय नसली, तरी सुद्धा माझं मन जे आहे, या मनामुळं या गोष्टींना माझ्यापुरतं अस्तित्व असू शकतं. बरोबर आहे? म्हणजे एकतर या पंच ज्ञानेंद्रियांमुळं या साऱ्या गोष्टींना अर्थ आहे किंवा मनामुळं या साऱ्या गोष्टींना अर्थ आहे. समजतंय का? नाही समजलं तर आणि हे करा, हँड रेज करा आणि आता ह्या साऱ्या सजीव, निर्जीव सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुमच्या मनात येणारी प्रत्येक भावना सुखाची, दुःखाची, रागाची, द्वेषाची, विवेकाची, अजून काय जे काही असतील सगळ्या भावना, ते नवराग आहेत ना, ह्या साऱ्या साऱ्या भावना कुठे प्रकट होतात बरं? मनात. बरोबर ना? हे सगळं मनामध्ये निर्माण होतंय किंवा मनामध्ये हे सगळं फील होतंय. आणि आपण पहिलंच बघितलं, प्रकृती मीन्स व्हॉट? सूक्ष्म असलेलं म्हणजे मन आणि स्थूल असलेली पंच ज्ञानेंद्रिय. म्हणजे व्हॉट इज प्रकृती? जे जे काही मनानं आणि ह्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येते ते म्हणजे तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला निर्माण करायचंय. निर्माण कोण करतंय? कोण करतंय निर्माण? जे जे तुमच्या आयुष्यात निर्माण करता येतंय. मन, 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 मन. प्रकृती. प्रकृतीचे गुण नाही. प्रकृतीचे गुण हे त्याचं कारणीभूत आहेत. पण मूळ प्रकृती आहे ना. आणि प्रकृती मीन्स व्हॉट? ज्ञानेंद्रिय आणि मन. मग तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे उद्याच्या भविष्यामध्ये, जे तुम्हाला प्राप्त करायचंय, व्हॉट एव्हर इट इज, सारं घडवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. आणि घडवणारी सारी प्रकृती आहे. आणि आपण बघितलं, तुम्ही कोण आहात मग? तुम्ही विटनेस आहात. साक्षी भाव आहे ना. सगळं ही प्रकृती घडवते. हे मन घडवतंय, हे इंद्रिय घडवताय. या इंद्रियांमुळेच तर त्याला अर्थ प्राप्त होतोय आणि मनामुळेच तर हे साऱ्याची निर्मिती होऊ शकते. अँड हू इज द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी? तुमच्या नशिबाचे कोण निर्माते आहात? तुम्हीच आहात. मग तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात घडवायचंय, हे तुमच्या प्रकृतीमध्ये घडवण्याचं सामर्थ्य जर तुम्ही आणू शकलात, तर तुमच्या लाईफमध्ये वाटेल ते घडू शकतं. सो तुम्ही चमत्काराचे नायक आहात, कर्ते आहात. तुम्ही मीन्स ही प्रकृती म्हणतोय. अजूनही तुम्ही हा शब्द या अँगलनी, या रेफरन्सनी वेगळा आहे. आपण आता एकदम आपल्या लेव्हल पुरतं फक्त विचार करतोय. की जे जे काही घडतंय ना, हे सगळं या प्रकृतीमध्ये घडतंय. प्रकृतीमुळंच घडतंय आणि प्रकृतीमध्येच घडतंय. त्याच्या बाहेर काहीच घडत नाहीये. आणि घडवणारा सुद्धा बाहेरचा कोणीही नाही. बघा, लहानपणापासून तुमच्या आयुष्यातला एक-एक क्षण काढून बघा. या सगळ्याचा कोणी ना कोणीतरी विचार केलेला असतो. कदाचित तुम्ही केलेला असेल. तुम्ही कोणतं शिक्षण घ्यावं याच्यासाठी तुमच्या आई-बाबांनी विचार केला असेल. कोणी ना कोणीतरी विचार नक्कीच केला असेल. म्हणून तर आपल्याला अस्तित्व आहे.
जर हा कोणीच विचार केला नसता, ब्लँक जर असतं आपलं, आपल्या मनात ज्याला आपण ब्लँक असतो, की काहीच मला कळत नाहीये, त्यावेळेला आपण स्तब्ध असतो. आपण म्हणतो जरा शांत बसतो, मी ब्लँक झालोय टोटल. डोळे बंद करतो, सगळं बंद करतो. अरे मी ब्लँक झालोय. का? हा क्रिएटर शांत झाला. काय करावं कळतच नाहीये. आणि हीच अवस्था जर तुम्ही पर्पजफुली ठरवून स्वाभाविकपणे आणू शकलात, दॅट इज ध्यान. ध्यानात वेगळं काय करावं लागतं? शांतच व्हावं लागतं, स्तब्ध व्हावं लागतं, ब्लँक व्हावं लागतं. देन यू गेट द पीस. सो तुमच्या आयुष्यात जे काही सगळं घडतंय, घडलं गेलंय आणि घडलं जाणार आहे, या साऱ्याचे कारणीभूत ही प्रकृती अर्थात तुमचं मन आणि ही इंद्रिय आहेत. जर यांना तुम्ही कंट्रोल अथवा मॅनेज करू शकलात, तर तुमच्यासारखे तुम्हीच. तुम्ही वाट्टेल ते करू शकता. वाट्टेल ते. भारी आहे ना? आणि तेच तर भगवंत सांगतोय. की अरे हे सगळं जे घडतंय, हे सगळं ह्या प्रकृतीमध्ये घडतंय अँड तू जो आहे, हा प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस. तू मीन्स व्हॉट? दॅट इज अ आत्मा, कॉन्शियसनेस. अजून त्याला काय तुम्ही सोल, ईश्वर, काय वाटेल ते नाव घेऊ. हा सगळा साक्षी भावानी एन्जॉय करतोय. लाइक मगासचा तो पिक्चर बघणारा व्यक्ती आणि पिक्चर, तो जो पिक्चर बघणार आहे, तो साक्षी भावानी, तो ज्ञानी आहे ना? तो साक्षी भावानी सगळा मस्त पिक्चर बघतोय, एन्जॉय करतोय आणि तो म्हणतोय, "मी तो पिक्चर नाहीये." त्यामुळे मी दुःखी होत नाही, मी सुखी होत नाही, मी रागात येत नाही, मी दुःखात जात नाही, कुठलीच भावना येत नाही. बट मी आनंदाने पिक्चर एन्जॉय करतोय. सो तुमच्या आयुष्यात जर काही घडवायचं असेल, तर हे मनच आहे. मग आता हे मन कसं काय बरं मॅनेज करायचं? त्याच्यासाठीच तर गीता चालू आहे. पहिलं सांगितलं भगवंतानी ज्ञान. ज्ञानप्राप्ती कर, आपोआप सगळं होईल. मॅच्युरिटी आण तुझ्यामध्ये. सगळं आपोआप घडेल. अरे मॅच्युरिटी नाही ना येत, अशी कशी होईल? जे आपण जे जनरेशन गॅप असं नेहमी म्हणतो, हा जनरेशन गॅप का बरं असतो? कारण दोघांमधला वय, दोघांमधली मॅच्युरिटी, दोघांचे असलेले अनुभव हे वेगवेगळे आहेत. वरच्या माणसाने म्हणजे अधिक अनुभव असलेल्या व्यक्तीने कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला जेव्हा तो समजवायला जातो, तर ते कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला समजतच नाही. कारण त्याची मॅच्युरिटी ती नाहीये, जी तुमची आहे. लहान बाळाला आपण एखादी गोष्ट सांगतो, ते ऐकतच नाही. ते पुन्हा-पुन्हा तीच-तीच गोष्ट करत असतं. कारण त्याच्याकडे ती मॅच्युरिटी नाहीये. की बाबा रे हे खाऊ नको, तोंडात जे दिसेल ते खातोयस तू, असं करायचं नसतं, तसं करायचं नसतं. त्याला किती वेळा सांगतो, पण बाळ ऐकतं का? अजिबात ऐकत. कारण त्याची मॅच्युरिटी आणि तुमची मॅच्युरिटी ह्याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मग सोपं उत्तर काय आहे? एक तर तुमची मॅच्युरिटी त्याच्या मॅच्युरिटीला खाली घेऊन या किंवा त्याची मॅच्युरिटी तुमच्या लेव्हलला घेऊन या. 2 पैकी एक जर घडलं, तर गोष्ट सहज साध्य होईल. पण आपल्याला खाली उतरता येत नाही, बाळाला वरती येता येत नाही. बाप बेट्यामध्ये जमत नाही. कारण काय? बापाची मॅच्युरिटी लेव्हल वेगळी आहे, मुलाची मॅच्युरिटी लेव्हल वेगळी आहे. बापाच्या वेळचं आयुष्य वेगळं होतं, मुलाच्या वेळचं आयुष्य वेगळं आहे. 2 जण आपापल्या मॅच्युरिटी लेव्हलनी भांडतायत. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. माघार घेतच नाहीत. कारण ऑफकोर्स जो ज्या लेव्हलनी उभा आहे, त्याच्यासाठी तेच खरं असतं. पण बाप म्हणतो, "अरे मी पण ह्या सगळ्या अवस्थेतनं गेलेलो आहे. मला माहिती आहे, हे असं केलं की असं होतं." तुम्हाला काही कळत नाही. पण त्याची मॅच्युरिटी लेव्हल कमी आहे ना मुलाची. त्याने पाहिलेलं नाही जग अजून. आपली वैयक्तिक स्वतःची मॅच्युरिटी सुद्धा लहानपणी वेगळी. तरुण वयामध्ये अगदी जोश असतो आपल्याला सगळं करून बघायचं असतं. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी एक साधारण वृत्ती असते. 40शी-45 नंतर थोडंसं गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्वीकार एका टप्प्यावरती थोडंसं स्थिर होण्याच्या विचाराकडे असतो. आणि मग हळू जसं अजून उतार वयाकडे जायला लागतो, तसं थोडंसं आध्यात्मिक जीवन जगावसं वाटायला लागतं. म्हणून तर आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम ही मॅच्युरिटी लेव्हल आहे. तुमची मॅच्युरिटी मग आद्य शंकराचार्यांसारखे असतील वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेणारे. श्री नरसिंह सरस्वती महाराज असतील वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेणारे. त्यांची मॅच्युरिटी लेव्हल त्यावेळेला वरच्या लेव्हलची होती. त्यामुळे त्यांनी 8व्या वर्षी सुद्धा संन्यास घेऊ शकले. आणि आपण 60व्या वर्षी सुद्धा संसारातनं बाहेर पडत नाही. कारण आपली मॅच्युरिटी लेव्हल वेगळी आहे. मग आता करायचं काय? हा दुसरा अध्याय तर भगवंतानी सांगितला हायर मॅच्युरिटीसाठी. पण अर्जुन म्हणला, "बाबा रे, माझी काही एवढी मॅच्युरिटी नाही. तू जे काय सांगतोयस ते मला काही कळत नाहीये. हे गीता सेशन जे काही चाललंय ते मला कळत नाही, झेपत नाहीये. माझ्या डोक्यावरनं चाललंय. काय करू मी?" सगळं कोणाला झेपत नाहीये? मनाला. मनाला डायजेस्ट होत नाहीये. की बाबा हे काय चाललंय? कारण त्याला सवय नाही ना ह्या गोष्टींची.
मग काय करायचं? भगवंत टप्पे सांगतोय. पहिला टप्पा कर्मयोग. का कर्मयोग करायचा? आपण प्रत्येक जण लहानपणापासून या संस्कारातनं गेलाय की देवाचं कर. देवाचं करायचं असतं. देवाचे आशीर्वाद महत्वाचे असतात वगैरे, वगैरे. पण देवाचं करण्यासाठी भक्ती अपेक्षित असते. भक्तीने देवाची पूजा करायची असते. कोणत्याही देवाची. पण ती भक्ती कधी निर्माण होईल? त्यावेळेला आपण म्हणतो की देवाचं करताना मन एकाग्र असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. पण असंच कसं कोणावर प्रेम होईल? ते शेजारच्या माणसाचा आणि माझा काही संबंध नाही आणि तुम्ही मला म्हणला सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याच्यावर पण प्रेम कर. नाही जमत. म्हणजे मी वाईट आहे का? तर नाहीये ना. असं कसं काय? सगळ्यांवर कसं काय प्रेम जमणार? प्रेम होण्यासाठी काहीतरी तर अपेक्षित आहे ना. कनेक्ट तर व्हायला पाहिजे तर ते प्रेम होईल. मग भक्ती करायची मला देवाची, तर त्या देवाविषयी मला प्रेम असलं पाहिजे. पण प्रेम तर मनामध्ये निर्माण होणार आहे. त्यासाठी मन पवित्र असणं आवश्यक आहे. मन स्वच्छ असणं आवश्यक आहे. आणि मग मन स्वच्छ नसतं केलेली भक्ती काही देवापर्यंत पोहोचत नाही. बिचारा रोज आपले देव पुजतोय, देव धुवून काढतोय, सगळं करतोय. पण देव काही प्रसन्न होत नाही. त्याला जे काही पाहिजे ते मिळत नाही. मग तो म्हणतो देवच खोटा आहे. देव म्हणतो, "अरे प्रेम तर कर." अरे ते प्रेम करायसाठी मन पवित्र नाही. हं. मग कोणीतरी सांगतं, कुठलेतरी YouTubeवरचे चॅनल ऐकतो. मेडिटेशन करायला पाहिजे. मेडिटेशननी सगळं छान होतं. ओके. तो म्हणतो आजपासून आता मेडिटेशन करतो म्हणजे मला सगळं छान होईल आणि मग देवाची भक्ती मिळेल. पण आपल्याला चमत्काराची सवय आहे. बरं मेडिटेशन करा चांगली गोष्ट आहे. आपल्या वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. राजयोग आवश्यक आहे. ध्यान योग आवश्यक आहे. आता ध्यान करायचं म्हणल्यावर काय फोकस करावं लागतं. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागतं. पण लक्ष केंद्रित करण्यासाठी मन शांत असावं लागतं. मन शांत असण्यासाठी मन पवित्र असणं आवश्यक आहे. आमचं मन पवित्र नाही, त्यामुळे मन एकाग्र नाही. मग ध्यान करायला बसतो, नको-नको ते विचार येतात. अहो 6 महिने झाले ध्यान करतोय, रोज ध्यान करतोय, पण माझं पर्सनल लाईफ काहीही बदललेलं नाही. काय उपयोग ध्यान करून? काहीच नाही. आम्ही फक्त ते YouTubeचं प्रभावित होऊन ती सुरुवात करतो. वर नाही. मग तो म्हणतो जाऊन दे, हे पण जाऊ दे. आता एक काम करूया, वेगवेगळे ग्रंथ वाचायला घेऊया, पुस्तकं वाचायला घेऊया, म्हणजे ज्ञान मिळेल आणि मग माझं आयुष्य बदलेल. पण ज्ञान मिळवायचं असेल तर मन एकाग्र असावं लागतं. अभ्यास तेव्हाच चांगला होतो ज्याला मन एकाग्र असतं. आता मन एकाग्र नाही म्हणून तर ध्यान होत नाही. मन एकाग्र का नाही? कारण मन पवित्र नाही, मन स्वच्छ नाही. मनामध्ये इतके नको-नको ते सारे संस्कार, सारे विचार, चांगले वाईट सगळं काही भरलेलं आहे. आता करायचं काय? हे तिन्ही मार्गातनं मला जमत नाहीये. आणि म्हणून तिसरा अध्याय कर्मयोगाचा आहे, की तू कर्मयोग कर म्हणजे तुझं हे मन जे आहे ते स्वच्छ व्हायला लागेल. हे स्वच्छ व्हायला लागलं, की आपोआप तुला भक्ती जमायला लागेल. जेव्हा त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, तेव्हा आपोआप ती भक्ती प्रकट व्हायला लागेल. तुला काही करायची गरज नाहीये. जसं लहान असताना कार्टूनची सवय सोडण्यासाठी काही करावं लागलं नाही. मॅच्युरिटी वाढली, की आपोआप ते सुटलं. तसं मन पवित्र व्हायला लागलं, मन स्वच्छ व्हायला लागलं कर्मयोगातून, तर आपोआप भक्ती व्हायला लागली. आता ही भक्ती छान व्हायला लागल्यामुळं माझं देवाचं करताना मन एकाग्र व्हायला लागलं, की मी देवाचं करत असताना मला भानच राहायला लागलं नाही. अतिशय छान प्रकारे आनंदित होऊन मी पूर्ण एकाग्रतेने त्या देवाची सेवा करते. भले ती 10 मिनिटाची का असो. तासनतास बसायची मला आवश्यकता नाही. पण त्या 10 मिनिटामध्ये अक्षरशः स्वर्ग फिरून आल्यासारखी भावना मला वाटते. कारण माझं मन एकाग्र आहे त्या ईश्वराविषयी. मन एकाग्र आहे, परमेश्वराची भक्ती चालू आहे, तर आपोआप ज्ञान तर प्रकट होणारच ना. ज्ञान प्रकट झालं की मोक्ष हा अटळ आहे, हे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणून कर्मयोग महत्वाचा आहे. म्हणून भगवंत सांगतो, तुला कर्म टाळून कुठलीही गोष्ट प्राप्त होणार नाही. काही करत नाही आणि मला अचानक ते ज्ञान मिळालं पाहिजे, नाही होणार. मग आता गंमत अशी होते समाजामध्ये, जो ज्ञानी आहे, भगवंतांनी ह्याचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला मागच्या वेळेला हे सुरेख सांगितलेलं आहे, की लहान बाळ जे आहे, ज्याला आईचंच दूध फक्त पचतं, त्याला अन्न द्यायला प्रयत्न करूच नये. माऊली तेच तर सांगतायत मॅच्युरिटी लेव्हल. मग जो ज्ञानी आहे, ज्याला ज्ञान कळतंय, त्याने उगाच पांडित्य दाखवण्यासाठी एखाद्या ज्याचं मन पवित्र नाहीये, एकाग्र नाही, अशा माणसाला काहीतरी ज्ञानाचे डोस पाजले, तर उपयोग काय होणार आहे? काहीच होणार नाही. बरं अशा माणसाला सांगितलं, "तू भक्ती कर, असं कर, तसं कर." नाही जमत आहे बाबा मला.
काहीच फायदा होत नाही. तो ज्ञानी चुकतोय का? नाही, तो बरोबरच सांगतोय सगळं. मॅच्युरिटी लेव्हल. ते मन जे पाहिजे ना, ते मन त्या प्रकारे अजून डेव्हलपच नाही झालेलं, तर कसं काय त्याला प्राप्त होणार ती गोष्ट? म्हणून इनिशियल स्टेजला कर्मयोग कर. मग कर्मयोग म्हणजे काहीतरी इथनं उठून मला वेगळीकडे काहीतरी जाऊन काही करायचंय का? भगवंत म्हणला, "नाही, नाही, असं काही नाही करायचं तुला." म्हणजे आपण 28 श्लोकांपर्यंत पाहिलंय. भगवंताने असं कुठंच सांगितलं नाही. भगवंत म्हणतो, "जे तुझं विहित कर्म आहे, या काही तुझ्या मॉरल ड्युटीज आहेत, त्या तू प्रामाणिकपणे, स्वच्छपणे करत राहा आणि सारं काही जे आहे, ते माझंच आहे असं म्हणून समज. तो ज्ञानयोगाचाच एक टप्पा आहे असं समज आणि पुढे चालत राहा." आपण 28 श्लोकांमध्ये हेच तर पाहत आलोय, की कर्मयोग म्हणजे काय? नेमकं कर्म कशा प्रकारे व्हायला पाहिजे, हेच तर भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगितलंय आणि हा जर तुला जमला, तर आपोआप तू भक्तीकडे वळणार आहेस. तुला काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही. माझा मुलगा ऐकतच नाही, त्याला किती वेळा सांगा देवाचं करा, देवाचं करा. प्रत्येकाची मॅच्युरिटी लेव्हल वेगवेगळी आहे. त्याला असं वाटतं कर्मयोग केल्याने छान होईल. काही बुद्धिवादी असतात ते म्हणतात, "हे कुठं देव-देव करत बसताय? लोकांची सेवा करा म्हणजे तुमचं चांगलं होईल." चांगलं आहे ना, तो कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न करतोय. तो त्याच्या वेळी जातोय. त्याची मॅच्युरिटी लेव्हल ती आहे. या कर्मयोगातनं काय साध्य होणार आहे? ऑफकोर्स माइंडचं प्युरिफिकेशन होणार आहे. त्याच्या मनात एवढाच भाव राहतो, की बाबा रे मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. बाबा आमटेंसारखं उदाहरण आपल्याकडे किती सारे संत मंडळी होऊन गेले. गाडगे महाराज होऊन गेले. कर्मयोग केला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये. आता त्यांची लेव्हल गाडगे महाराजांची सोडून देऊया आपण. पण हा कर्मयोग तर आहे आणि हा कर्मयोग म्हणजे काहीतरी विशेष करायचं अजिबात नाहीये. अध्यात्म काय तुमच्या आयुष्यात देतं, त्याचं एक सोपं उदाहरण, आता जसं सांगितलं या सगळ्या गोष्टी, या माइंडच्या प्युरिफिकेशनमधनं तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला लागता, एकाग्र व्हायला लागता. तुमच्या मनात जे आता एका वेळेला 100-100 विचार येतात, ते आता एका वेळेला एकच विचार येतोय. मग अशी आध्यात्मिक व्यक्ती जर सपोज भाजी चिरायला बसली, तर इतकी उत्तम प्रकारे भाजी चिरून देईल, की एखादा म्हणेल, "बापरे! एवढी कशी काय सुंदर भाजी चिरून दिली?" कारण ती आध्यात्मिक आहे, कारण तिचं मन पवित्र आहे, कारण ती एकाग्र आहे. त्यामुळे तिच्याकडनं घडणारं कर्म हे अधिक उत्तम प्रकारे घडतं. मग भगवंत असं म्हणतो, की जर तुला हे कर्म करायचंय, तर तू एक सोपं काम कर. जे काही तुझ्या आयुष्याला हे विहित कर्म आलंय, हे सारं माझीच सेवा आहे. मी तुझा नोकर आहे. म्हणजे आपण स्वतः त्या भगवंताचे नोकर आहोत आणि हे जे सगळं काम आपल्या वाट्याला आलंय, हे भगवंताने दिलेलं आहे. मी त्याची चाकरी करतोय असं समजून तू कर्म कर. ऑटोमॅटिक तुझा कर्मयोग साधला जाईल. वेगळं काहीच करायचं गरज नाही. तुला अभ्यासाचं तुझं वय आहे, अभ्यासच करायला पाहिजे. अभ्यास सोडून दुसरं तू म्हणला मी आता तिकडं माळा ओढत बसतो आणि हे करत बसतो, सगळं सोडून देतो आणि ज्ञान प्राप्त करतो. तेवढी मॅच्युरिटी लेव्हल असेल तर जरूर करा. पण नाही ना, तिथं जातो आणि इकडचा विचार करतो. की अरे मग कसं होणार, त्यांचं तसं चाललंय. दुसरीकडे जातो, देवाकडे जातो, देवाच्या मंदिरात जातो, चर्चा कशाच्या करतो? तुझं काय चाललंय आणि माझं काय चाललंय? कारण मॅच्युरिटी लेव्हल वेगळ्या आहेत. अजून आपण तेवढं आपलं माइंड डेव्हलपच नाही केलं. जोपर्यंत हे मन एकाग्र होणार नाही, शांत होणार नाही, पवित्र होणार नाही, तोपर्यंत काहीच घडत नाही. आणि मग हे असं न घडल्यामुळं होतंय काय? अर्धवट आहे. म्हणजे अजून माइंडची ती लेव्हल आलेली नाहीये. पण आपण चाललोय ध्यानयोगाकडं. ती लेव्हल आली नाही, चाललो ज्ञानयोगाकडं. मग येते डिप्रेशन. मग येते फ्रस्ट्रेशन. आहे माझ्याकडनं काहीच होत नाही. मी इतकं सारं करतोय, इतके जप केली, इतकी पारायणं केली, इतके रोज मेडिटेशन सकाळी 4ला उठतो, ब्राह्ममुहूर्तावर उठतो, रात्रीच बसतो, हेच बसतो. एवढी पुस्तकं वाचून झाली, काही उपयोग नाही त्यात. हे सारं फ्रस्ट्रेशन येतंय. पण देवावरती खापर फोडून काय होणार आहे? देव म्हणतो, "मी साक्षी भावाने सगळं बघतोय. मला कळतंय हे सगळं. पण मी काहीच करू शकत नाही." आपण हे दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं, की आत्मा हा पांगळा आहे. त्याला दिसतं सगळं, पण तो स्वतः काहीच करू शकत नाही. आणि मन हे आंधळ आहे. त्याला कळत नाही सत्य काय आहे, पण ते सगळीकडे पळतंय. म्हणून या आत्म्याची आणि मनाची त्या विक्रम वेताळासारखी जोडी पाहिजे. मानगुटीवर बसलं पाहिजे. तेव्हा आत्म्याने दिशा दर्शवायची असते आणि मनाने काम करायचं असतं. अशी संगत आपल्या उपनिषदांनी वर्णन केलं, की कसं हे नातं
सो ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडवल्या तर, कारण शेवटी सारी प्रकृती आहे, म्हणजे सारं हे सगळा पिक्चरच आहे. पिक्चर बनवणारे डायरेक्टर तुम्हीच आहात. तुम्हाला हवा तसा रोल कोणाचाही चेंज करा, हवा तसा सीन चेंज करा, काही वाटेल ते करू शकता. पण कधी? ज्यावेळेला ती मॅच्युरिटी लेव्हल असेल त्यावेळेला. जेव्हा ते मन फोकस असेल त्यावेळेला. मग काय करायचं त्यासाठी? काही नाही. सिंपल वे कर्मयोग करा. ही लेव्हल पार झाली की आपोआप भक्तियोग, त्यासाठी फोर्सफुली काहीच करायची गरज नाहीये. मी आता 10 वर्षाचा आहे, मी कसं पटकन 20 वर्षाचं होऊ, याच्यासाठी मी आता औषधं पितो, काढे पितो, हे करतो. काही नाही होणार रे. 10 वर्ष पेशन्स ठेव, ऑटोमॅटिक 20 वर्षाचा होतो. त्यासाठी मेहनत घ्यायची गरज नाहीये आणि 20 वर्षाची झाली की 20 वर्षाच्या हिशोबाने मॅच्युरिटी आपोआप येईल. त्याच्यानुसार 10व्या वर्षी जो तुला त्रास वाटतोय, तो 20व्या वर्षी राहणार नाही. सो कीप पेशन्स, संयम ठेव, एकावरती लक्ष केंद्रित कर, सातत्याने त्या मार्गावरती चालत राहा. हळू-हळू ती गोष्ट आपोआप पुढे बदलणार आहे. मी काहीतरी ग्रेट आहे असं दाखवण्याची अजिबात गरज नाही. ती ग्रेटनेस ऑटोमॅटिकली येतो. मग मागच्या काही श्लोकांमध्ये जे आपल्याला भगवंतांनी सांगितलं होतं, की दुसऱ्या कशाचं कोणाला उदाहरण देऊ, मी स्वतःच माझं उदाहरण देतो, की मी सुद्धा कर्म करतो. कारण मला लोकं, म्हणजे मला पाहून लोकं कर्म करणार आहेत. याने माणसाचं हे काम राहतं. की कोणाची जशी मॅच्युरिटी असेल त्या लेव्हलनी त्याला काम द्यावं लागतं. ज्याची भक्तियोगाची मॅच्युरिटी त्याला भक्तियोग सांगावा लागतो. ज्याला कर्मयोगाची मॅच्युरिटी त्याला कर्मयोगच शिकवावा लागतो. ज्याला ध्यानयोगाची क्षमता आहे त्याला ध्यानयोग समजावा लागतो आणि ज्याला ज्ञानयोगाची मॅच्युरिटी त्याला ज्ञानयोग समजावा लागतो. ज्ञानी माणसाला इतर काही सांगून उपयोग नाही आणि कर्मयोगाच्या म्हणजे बेसिक ज्याची मॅच्युरिटी आहे त्यासाठी मोठमोठ्या गोष्टी मारून उपयोग नाही. आणि आफ्टर ऑल सेकंड चॅप्टर पुन्हा लक्षात ठेवा. भगवंतांनी सांगितलं, ही सारी जी आहे ती जर्नी आहे. मधल्यामध्ये फक्त शरीर बाजूला पडतंय, ह्या पलीकडे काही होत नाही. एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असं काही होत नाहीये. हे सारं एका मागोमाग एक सलग घडतंय. मध्ये जे आपण म्हणतो, की एक जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्म वगैरे, जातस्य हि ध्रुव मृत्यू, हा श्लोक आपण त्यावेळेचं सेशन पुन्हा एकदा ऐका. हे कुठेही कट होत नाहीये. ही जर्नी कंटिन्युअसली, ती पहिल्या भागामध्ये जयश्री मॅडमने सांगितलं तसं, की मन, वासना, इच्छा, हा कारण देह, हा सूक्ष्म देह, हे सारं कंटिन्युटीमध्ये आहे. ब्रेक होतोय तो बघणारा आपण आहोत. जो म्हणतो, की ह्या बॉडीतनं गेला, त्या बॉडीत गेला, त्या बॉडीतनं गेला, त्या बॉडीत आला. हा ब्रेक आपल्यासाठी आहे. ॲक्चुअलमध्ये हा ब्रेकच नाहीये. सो जशी-जशी ही मॅच्युरिटी बदलेल, ही जर्नी आपोआप बदलत राहील. मग तुम्हाला या जन्मात ही मॅच्युरिटी आणायची आहे, तर तेवढे एफर्ट्स घ्या. नाही घेतले, ठीक आहे. मी स्टेप बाय स्टेप चालत राहील. नो प्रॉब्लेम. बर्थ बाय बर्थ, बर्थ बाय बर्थ, जन्मोजन्मी हळू-हळू एक टप्पा येणार आहे आणि ती मॅच्युरिटी येत जाणार आहे. म्हणून चरैवेती, चरैवेती, चरैवेती. कीप वॉकिंग, कीप वॉकिंग, कीप वॉकिंग. असं त्या ज्युनियर मार्टिन लुथर किंग किंवा स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं, की तुम्हाला धावता येत नसेल तर चालायला लागा, चालता येत नसेल तर काय अजून हे करा. पण शेवटी प्रत्येक मोमेंटला स्टेप बाय स्टेप पुढे जायचा प्रयत्न करा. रांगा, काय लोळा, सरपटा, काय करायचं करा. पण प्रत्येक क्षणाला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा. तरच तुम्ही जिवंत राहाल. अदरवाईज शरीराने जिवंत असून सुद्धा मृत्यू. सातत्याने श्रवण करून, 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 करून इतकी मॅच्युरिटी लेव्हल वाढवावी लागते, की आपोआप चिंतन घडावं लागतं. चिंतन का होत नाही, चिंतन का होत नाही, असं म्हणून काही होणार नाही. श्रवण इतकं वाढायला पाहिजे, की आपोआप चिंतनाकडे ओढ घ्यायला पाहिजे. चिंतन इतकं वाढायला पाहिजे, की निधिध्यासन करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी मनाने धाव घेतलीच पाहिजे. ऑफकोर्स ही जर तेवढी धाव घेतली, की रिझल्ट 100% आहे. कारण भगवंतांनी सांगितले, त्यांना चॅलेंज कोण करणार? भगवंताचा प्रत्येक शब्द आणि शब्द हातनं पडलेला. आणि 18व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं, माऊलींनी पण त्याचं फार सुरेख वर्णन केलंय, की भगवंत असं म्हणतो, की हा सांगणारा सुद्धा मी नाहीये. जी गीता सांगितली जाते ही सुद्धा मी सांगत नाहीये. हे साक्षात ते ईश्वरी चैतन्यच हे सगळं करून घेतंय. आता हे असं का म्हणलं, हे त्यावेळच्या अध्यायाच्या वेळेला आपण त्याचे अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. ओके. सो आजच्या श्लोकांकडे जाऊया. आजचे श्लोक आता बऱ्यापैकी समजतील तुम्हाला. थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला वेळेत हे सगळं साधता येऊ शकेल. ओके. सो स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग 39, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 29 व 30.
सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन आपले आदर्श छान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. यांच्या स्मृती, यांचं कार्य, यांचा इतिहास हे सदैव आपल्याला प्रेरणा देत राहू. आपलं ब्रीदवाक्य संस्थेचं, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. आज पुन्हा एकदा या वाक्याचा बराच उहापोह आपण या 1 तासाच्या मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ही प्रकृती जी आहे ही तुम्ही आहात आणि तुमच्यामध्ये ती क्षमता आहे जे काही घडवायचं आहे. सो यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तू काहीही आणि सर्व काही करू शकतो. त्यामुळे स्वतःला कधीही हरलेलं समजू नका. चिंतन करा, मनन करा, कुठे कमी पडतोय शोधून काढा आणि पुन्हा आपली प्रकृती घडवण्याच्या मागे लागा. 100% विजय आपलाच आहे. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम. त्यांनी आपल्यापर्यंत फार साध्या सोप्या पद्धतीत भगवंताने दिलेलं ज्ञान पोहोचवलेलं आहे आणि आपण प्रयत्न करतोय माऊलींनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेण्याचा. त्यामुळे या महान विभूतीला सुद्धा कोटी कोटी प्रणाम. आजचा श्लोक 29वा. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नं विदो मंदान् कृत्स्नभिन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणसम्मूढा गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे गुणकर्मसु गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये सज्जनते आसक्त होतात किंवा स्थिरावतात. अकृत सविदः पूर्णपणे न जाणणाऱ्या मंदान मंदबुद्धी अथवा अज्ञानी तान त्या माणसांना कृत्सवित संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने न विचालयेत विचलित करू नये. अथर्वशीर्षामधल्या फलश्रुतीमधली एक ओवी आहे, अशिष्याय न देयम. जो अशिष्य आहे त्याला हे अथर्वशीर्ष देऊ नका किंवा सांगू नका. का नका सांगू? कारण अथर्वशीर्ष जे 10 श्लोक आहेत हे पूर्णपणे आत्मज्ञानाचे श्लोक आहेत. मी कोण आहे याचं स्वरूप वर्णन करणारे ते श्लोक आहेत. जो अशिष्य आहे अर्थात मॅच्युरिटी नसलेली किंवा अज्ञानी आहेत अशांना हे तुम्ही सांगू नका असं फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. अशिष्याय न देयम. इथे भगवंत आपल्याला तेच सांगू पाहतोय. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंद बुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये. या सिरियल मध्ये इतकं मन गुंतलेलं आहे त्या माणसाला सिरियल म्हणजे खोटं आहे, सिरियल ही प्रत्यक्षात असलेली गोष्ट नाही, हे इमॅजिनरी आहे असं सांगण्याचा मूर्खपणा शहाण्या माणसाने करू नये. आणि तो केला की काय घडतं आपल्या सगळ्यांना माहिती. तेच भगवंत इथे सांगतोय. जो ज्ञानी व्यक्ती आहे ज्याला हे माहिती असतं की ही सारी प्रकृती आहे, हे सारं माया आहे, या सगळ्यांमध्ये तू आसक्त होण्याचं काहीच कारण नाही. त्या ज्ञानी माणसानं अशा अज्ञानी माणसाला किंवा अशा मूढ जो इतका गुंतलेला आहे या मायेमध्ये की जो म्हणतो हे सगळं काही आहे ते माझ्यामुळेच आहे, माझ्यामुळेच ही काही ती सृष्टी आहे, या सृष्टीत जरा काही खडबड झाली की मला वाईट वाटतं, दुःख होतं, आनंद होतो वगैरे वगैरे सगळ्या भावना येतात. अशा त्या मूढ व्यक्तीला ज्ञानी माणसानं अक्कल शिकवायला जाऊ नये. मग काय करावं त्याने? कर्मयोग सांगावा. म्हणून जसं त्या मारवाड्याच्या दुकानामध्ये एखादा नवीन मुलगा जर त्यांनी गावाकडनं बोलवला तर तो त्याला आधी झाडू मारायला शिकवतो, पुड्या बांधायला लावतो, बरेच महिने वर्ष त्याला ही कामं करायला लावतो. पहिल्याच दिवशी गल्ल्यावर बसवत नाही. बिझनेस शिकवायचा कसा तर ह्या प्रत्येक गोष्टीपासून मग नंतर डिलिव्हरीला यायला लावतो. एक एक हळू 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 स्टेप बाय स्टेप घेऊन जातो. नंतर जशी त्याची मॅच्युरिटी होते तसं त्याला नवीन दुकान टाकून देतो आणि गल्ल्यावर बसवतो.
ज्ञानी माणसाने तेच करावं. जो ज्ञानी आहे, ज्याला हे सगळं माहिती आहे, त्याने अशा अज्ञानी माणसाला डायरेक्टली ज्ञान सांगायला जाऊ नये. त्यांनी काय काम करावं? त्यांनी साधा कर्मयोग सांगा. "बाबा रे, काम कर, देवाच्या दारामध्ये झाडू मार, देवाची वस्त्र पुस." छोट्या-छोट्या गोष्टींमधनं. काय करता येऊ शकतं? काही करू शकतो. लोकांना प्रसाद वाटायचं काम कर. लहान मुलांना गोळ्या बिस्किट द्यायचं काम कर. एखाद्या लहान मुलाला कसं हसवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न कर. दानधर्म करत जा, वगैरे, वगैरे. कुठल्याही गोष्टी, की त्याच्या हातांना ते कर्म घडत राहू द्या आणि स्वतःची अलिप्तता जी आहे ती त्याला जाणवू द्या. की अरे हे सगळं करून घेणारा तो ईश्वर आहे, मी कोणीच नाही. ही जोपर्यंत त्याची ती अवस्था येत नाही, तोपर्यंत त्याला ती भक्ती, ज्ञान, राजयोग वगैरे काही सांगून उपयोग नाही. त्याच्याकडनं कर्मयोग करून घ्या. सातत्याने करून घ्या. इतकं करून घ्या, की जोपर्यंत त्याचा तो अहंभाव जात नाही. आणि म्हणून पण आता हे असं जर एखाद्या ज्ञानी माणसाने सांगितलं, तर तो मूर्ख माणूस ऐकणार नाही. मग काय करावं लागतं? मागच्या श्लोकामध्ये भगवंत सांगितलं. जे ज्ञानी लोकं आहेत, त्यांना सुद्धा तसंच करावं लागेल ना. म्हणून ही जी ज्ञानी लोकं आहेत, ही जी संत मंडळी आहेत, ही सुद्धा स्वतः देवाचं मंदिर झाडतात. सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी करतात आणि ते समाजाला शिकवतात, "बाबा रे, कुठलंही काम हे कमी ताकदीचं किंवा कमी काय म्हणूयात त्याला, श्रेणीचं नाही. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला देव बघायला शिकता यायला पाहिजे." खरं तर ते ज्ञानी आहेत. आता संत तुकाराम महाराज ज्ञान प्राप्त झालं त्यांना. कशाला यायचं लोकांमध्ये? ज्ञान प्राप्त झालं त्यांचं त्यांचा पुढचा प्रवास करा. आपला कशाला यायचं सांग? नाही. ते आपल्यामध्ये आले, आपल्यासारखे राहिले आणि आपल्याला घडवण्यासाठी मेहनत घेत राहिले. मग त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींना सांगितलं, "बाबा ठीक आहे, एक काम करा." काय करा? विठ्ठल, 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 विठ्ठल जयघोष करत राहा. रामकृष्ण हरी म्हणत राहा. करत राहा, करत राहा, करत राहा. एकादशीचा उपवास करा, हे करा, करत राहा. हे केल्याने तुमच्यामधली जी मूढता आहे, ती आपोआप हळू-हळू कमी होत जाईल. जशी ती कमी होईल, तशी तुम्ही पुढच्या स्टेपवर जावा. मग पुढच्या स्टेपवर गेल्यावर काय करा? छान प्रकारे भक्ती करा, पूजा-पाठ करा. जसं-जसं तुमचं मन लागेल, तसं-तसं ती एकाग्रता वाढत गेली, की आपोआप तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. गौतम बुद्ध ज्ञान प्राप्त झालं, कशाला यायचं लोकांमध्ये सांगायला? पण त्यांनी सांगितलं, की "बाबा रे, तुम्हाला पण हे ज्ञान प्राप्त होऊन असं होईल, तुम्ही ह्या छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा." म्हणून ही ज्ञानी लोकं जी आहेत, ही आपल्यामध्ये राहून, आपल्यासारखी राहून, छोट्यातली छोटी ज्या गोष्टींना आपल्यासारखी सामान्य माणसं शूद्र मानतात, की "अरे, हे काय ते झाडणं वगैरे हे आमचं काम नाही." ही संत मंडळी पहिलं तेच काम करायला घेतात. आणि ते आपल्याला शिकवू पाहतात, की अरे ह्याच्यातनंच पुढं जाता येतं. हे टाळून कर्माचा त्याग करून ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. तुला वाटलं मी हे न करता फक्त ते माळा जपतो. ते माळा जपायला मन लागलं पाहिजे ना, लागत नाही म्हणून झाडून काढ. झाडून काढून स्वतःचं मन त्या अहंकारातनं बाजूला काढ, की मी म्हणजे कोणतरी आहे. आता लगेच म्हणाल मग बरं झाडू मारलं, की आम्ही सगळं स्वच्छ होत राहतो. तिकडं झाडू मारतो तर असं नाहीये. चिंतन करावं लागेल ना. हे करता-करता, झाडू मारता-मारता एकाग्रतेने झाडू मार. इकडं-तिकडं बघत बसू नको. झाडू मारत राहा, मारत राहा, मारत राहा. त्यानी काय होणार आहे? मन पवित्र होणार आहे. म्हणून झाडू मार. झाडू मारण्यात काही मोठेपण नाही, पण झाडू मारण्याच्या कृतीतनं तुझी मॅच्युरिटी बदलत जाणार आहे. म्हणून झाडू. क्षण काय होतीये डझंट मॅटर. कृती काय घडतीये, तुम्ही माळा करताय का झाडू मारताय काही फरक पडत नाही. त्या गोष्टीमध्ये तुमचं मन काय आहे, कशाप्रकारे इन्व्हॉल्व आहे, त्याच्यावरती सगळं आहे. नाहीतर माळा करताय आणि म्हणायचं, "बघा आम्ही कशा माळा करतो." एखाद्या देवाची पूजा-पाठ करायची, देवाच्या पार अगदी मूर्तीजवळ थांबायचं. मग माझ्याशिवाय कोणीच या काही उपयोग नाही त्या मूर्तीजवळ थांबून. एखादं पुस्तक छान-छान वाचायची, मोठ्या बड्या मारत माझ्यासारखी बडबड करायची आणि मग म्हणायचं, "बघा माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही." मूर्ख आहेस तू. कारण तू अजूनही अहंकारीच आहे. ते पुस्तक वाचून कुठे परिणाम झालाय? मन पवित्र कुठं झालंय? म्हणून ज्ञानी लोकांनी काय करायचं? त्या अज्ञानी लोकांसमोर आदर्श निर्माण करावे लागतात. म्हणून भगवंत सांगतो, या ज्ञानी लोकांनी, या अज्ञानी लोकांना हे ज्ञानाच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप वरती. नाहीतर त्या ज्ञानी माणसांना काय गरज आहे? म्हणजे परमेश्वराचं नाव घ्यायची पण गरज नाहीये. झाडू मारण्याची गरज नाहीये. पांडुरंगाच्या पंढरपूरच्या वाऱ्या पण करण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सगळी संतश्रेष्ठ मंडळी फार पोहोचलेली लोक होती. यांना काय गरज होती हे सगळं करण्याचं?
पण त्यांनी ते केलं म्हणून आपल्यासारखी सामान्य माणसं ते करतायत आणि स्टेप बाय स्टेप वरती जातायत. त्यांनी जर ते केलंच नसतं, तर आपल्याला आदर्श कोण ठेवणार? मग आपल्या समोर आदर्श मदिरालयात जाणारी लोकं राहिली असती. चला मदिरालयात. मदिरा प्या म्हणजे तुमचं कल्याण होईल. आहेतच असले आदर्श. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. अशा दिगमूढ समाजाला पुढे नेण्यासाठी या ज्ञानी माणसांना काम करावं लागतं आणि म्हणून भगवंत म्हणतो, ज्ञानी माणसानं अशा या प्रकृती गुणांनी सगळं जे हे सगळं मनाने जे खेळ रचले जात आहेत, त्या सगळ्या खोट्या जगामध्ये त्यांना ठेवून त्याच्यातनं हळू बाहेर काढायचं. त्यामुळे सीरियलमधनं एकदम किंवा कार्टून बघणाऱ्या मुलाला एकदम बाहेर काढण्याचा प्रयत्न जर केला, तर मुलाची चिड वाढते. हे आपल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि सडनली एखादी गोष्ट करायची म्हणली, की प्रचंड काय म्हणूया त्याचं विरोध निर्माण होणार आहे. स्टेप बाय स्टेप चांगल्या गोष्टी पाहायला शिका. मग हळू त्याचं मन पुस्तकांमध्ये गुंतवा. आणखीन काहीतरी वेगळ्या करू. हळू त्याच्यातनं कारण त्याला मॅच्युरिटी ती बदलायला तर लागेल. मग ती गोष्ट कळेल. हे भगवंत 29व्या श्लोकामधनं सांगू पाहतोय. म्हणून एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा की माझ्यासारखी भक्ती करून दाखव, मी श्रेष्ठ आहे आणि तू बघ कसा करतोय. प्रत्येकाची लेव्हल ही वेगवेगळी आहे. आणि त्याच्या लेव्हलनुसार त्याच्या समोरचे आव्हान आहेत. जो अज्ञानी आहे त्याच्या समोरचं आव्हान वेगळं आहे. जो ज्ञानी आहे त्याच्या समोरचं आव्हान वेगळं आहे. प्रत्येकाची आपापली आव्हानं आहेत. म्हणून भांडण्यापेक्षा सामंजस्य कसं साधता येईल? जर तुम्ही मॅच्युअर्ड आहात असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही त्याला समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे, त्याची नाही. कारण तो इमॅच्युअर्ड आहे हे तुम्हीच कबूल केलेलं आहे. की तो काय म्हणूया समजूतदारपणा त्याच्याकडे नाहीये, तुमच्याकडे आहे ना. तुम्ही त्याला समजून घ्यायचंय, त्याने तुम्हाला नाही. ही स्वाभाविक गोष्ट अध्यात्मामध्ये घडणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊली याच्यावरती भाष्य करताना म्हणतात, "एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नी आटोपे, वर्त तू असे." या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मांनी बद्ध होतो. कोण कर्मामध्ये अडकतं, तर माऊली म्हणतात, की ही जी प्रकृती आहे, ही जी मनाने सगळं निर्माण केलेलं आहे, त्याच सगळ्या निर्माण म्हणजे स्वतःच निर्माण करायचं आणि स्वतःच त्याच्यात अडकायचं. बघा गंमत कशी आहे, कोळी जो असतो आपल्याला कोष्टक, जो जाळं विणतो, तो कोळी कधीच स्वतःच्या जाळ्यात अडकत नाही. मात्र बाकी सगळ्या किड्यांना अडकवण्याची त्या जाळ्यामध्ये क्षमता असते. तसं आपलं मन असलं पाहिजे. हे सारं निर्माण करणारे आपण आहोत. साऱ्या विश्वाला अडकवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. पण आपण त्याच्यात अडकायचं नसतं. म्हणून दत्त महाराजांनी सुद्धा कोळ्याला सुद्धा गुरु केलंय. की आपलं मन सुद्धा असंच आहे, की सगळं हे विश्व आपणच तयार करतोय. बघ मगाशी आपण म्हणलं आपल्यामुळेच सगळ्या विश्वाला अर्थ आहे. म्हणून माणूस मेल्यानंतर त्याच्या दृष्टीनं सगळं जग संपलेलं असतं. आणि तो संपलं म्हटलं जीवन, सगळं जग हे संपलं कारण त्याच्यामुळेच त्या जगाला अर्थ आहे. आपण रात्री झोपतो, एवढ्या वेळेपुरतं आपल्यासाठी जग नसतंच अस्तित्वात. आपण जागे होतो तेव्हा पुन्हा जग आपल्यासाठी अस्तित्वात येतं. माऊली इथं म्हणतायत, की कोण ह्या प्रकृतीच्या गुणांनी बद्ध होतो, अडकून जातो, की जो प्रकृतीच्या तावडीत सापडून या गुणांना वश होतो. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे अपादिजो. या गुणांच्या योगानं इंद्रिय आपापला व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी म्हणजे गुणांनी केलेल्या कर्मांचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो, तो बद्ध होतो. आता हा श्लोकावर खरं तर चिंतन आपण करावं. फार सुंदर श्लोक आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे आपण हा श्लोक नाही बघत आहे. पण खूप महत्वाचा श्लोक आहे. माऊली याच्यामध्ये आपल्या डेली लाईफ मधल्या काय गोष्टी आपल्या आयुष्यात दुःख का निर्माण होतंय? एका वाक्यात सांगितलेलं सूत्र आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. प्रत्येकाला दुःख आहे. सगळ्यांना दुःख आहे. कोणालाही दुःख नाही असं नाही. त्या दुःखाचं कारण इथं माऊली सांगतायत. मग ह्या श्लोकावरती जरूर चिंतन करा. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो. की बलात्कार करून म्हणजे जबरदस्तीनं जी गोष्ट आपली नाहीच, ती आपली समजून आपण जो वागतोय, तो ह्या सगळ्यामध्ये अडकतो. सो ते ते परकर्म बलात्कार आहे. दुसऱ्याचं आहे. ते स्वतःहून जबरदस्तीने स्वतःकडे घेतोय. त्याच्या आयुष्यात दुःख आहे.
पुढच्या 30व्या श्लोकाकडे जाऊया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. हे 2-3 शब्द फार महत्वाचे आहेत. लिहून ठेवा कुठेतरी डायरीत. कधीतरी जर वेळ मिळाला आपल्याला तर जरूर या विषयावर चर्चा करूया. 1 अध्यात्मचेतसा, 2 विगतज्वरः. अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. त्याला फार अर्थ आहे, जो फार डीप आहे. तरी आता वरचेवर बघताना आपण बघूया, अध्यात्मचेतसा, अंतर्नियामी मस परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, की ज्याचं मन, ज्याचं चित्त या परमेश्वरामध्ये लिप्त आहे. सर्वाणी, सर्व कर्माणी, कर्मे, मयी, मला, संन्यस्य, अर्पण करून. संन्यास घेणं म्हणजे आपल्याला माहितीये की सगळ्याचा स्वाकार किंवा अलिप्त व्हायचं त्यातनं. निराशीही, आशारहित, निराश भावनेनं. निर्ममः, ममता रहित, च आणि विगत ज्वरः, संतापरहित, भूत्वा, होऊन, युद्धस्व, तू युद्ध कर. शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे. युद्धस्व, युद्ध कर. नाहीतर भगवंताने सिंपल सांगितलं असतं, हे एवढं सगळं आहे, त्यापेक्षा तू म्हणतोयस ते बरोबर आहे, युद्ध करणं सोडून दे आणि हिमालयाच्या दिशेने वाटचाल कर आणि ज्ञान प्राप्त कर. आपल्यालाही अनेकदा आयुष्यामध्ये असे प्रसंग ओढवतात, जेव्हा आपल्याला मन असं वाटतं हे सगळं जग सोडून द्यावं आणि कुठेतरी निघून जावं. मग काय ती शांतता मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात असे टप्पे येतात. काय ते रोजचं तेच 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 ते सगळं कंटाळा आलाय मला, वीट आलाय ह्या सगळ्या गोष्टींचा. कुठेतरी निघून जावं, कुठल्यातरी धर्माच्या ट्रस्टच्या आश्रमाच्या ठिकाणी जावं किंवा अगदी एकांतात जावं, कुठेतरी छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात जावं, तेव्हा काय ती मला शांतता मिळेल. पण भगवंतानी असं काहीच सांगितलं नाही. तो म्हणला, युद्धस्व, तू युद्ध कर. डू युअर ऍक्शन. कर्म कर. जे काही अर्जुनाचं विहित कर्म युद्ध करण्याचं होतं म्हणून त्यांनी युद्धस्व असं सांगितलं. आपलं काही कर्म हे युद्ध करण्याचं नाहीये, कोणाला लढायला जायचं नाहीये. आपलं कर्म आहे आपलं डेली लाईफ. भगवंत सांगतो, तू तुझं डेली लाईफ कर. पण कसं? मयी सर्वाणी कर्माणी. काय? मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्या अध्यात्म चेतसा. तू जे जे काही कर्म करतोयस, जे जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपताना सुद्धा झोप, ही सुद्धा एक कर्म आहे. ही सारी जी कर्म आहेत तुझी 24 तासात होत आहेत, ही सारी कर्म अध्यात्म चेतसा, माझ्यामध्ये गुंतून, तुझं जे चित्त आहे, तुझं जे मन आहे, ते माझ्यामध्ये इतकं गुंतवून टाक, की ही सारी जी तुझी आयुष्यातली कर्म तू करतोयस, मयी सर्वाणी कर्माणी, ही सारी जी तुझी स्वतःची कर्म आहेत, संन्यस्या, अर्पण करून टाक. तुझं मन इतकं, तुझं अंतर्यामी असं म्हटलेलं आहे. आतला जो मन आहे, सूक्ष्म मन जे आहे, तर परत त्यात कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड वगैरे असला खेळ करत बसू नका. तुझं जे मन आहे, हे सारं मन जे आहे, मग त्यात इन्क्लुडिंग तुमची बुद्धी, चित्त, अहंकार, व्हॉटएव्हर तुम्ही त्याला जेवढी चिरफाड कराल ते सगळंच. ग्रॉस लेव्हलवरती मी मन असा शब्द वापरतोय आणि भगवंतानी तोच वापरलाय. अध्यात्म चेतसा. त्याचं जेवढं चिरफाड होईल ती फार गूढ आहे, खूप छान आहे, समजून घेण्यासारखी. पण अर्थात तेवढा वेळ, तेवढी लेवल, तेवढं ग्रास्पिंग सगळं आवश्यक आहे. मग हे जे मन आहे तुझं, हे इतकं माझ्यामध्ये सगळं गुंतवून टाक, की तुझ्या आयुष्यातली जी जी कर्म आहेत, सारी कर्म तू मला अर्पण कर. पण कशी? निराशीर्निर्ममो भूत्वा. निराशी म्हणजे काय? आशा रहित, निर्मम, ममता रहित,
पूजा झाल्यानंतर कुठलीही पूजापाठ कर्मकांड झालं, की गुरुजी आपल्याला सांगतात, म्हणा आता इदं न मम. आयुष्यात दुःखाचं कारण काय? 2 शब्द. काही अक्षर प्रेम की सगळ्यांना माहिती असतील ना? अडीच अक्षर प्रेमाचे. आजकालच्या जगामध्ये 3 शब्द. आय लव्ह यू असं म्हटलं की प्रेम आहे असं समजायचं. पण आमच्या संत कबीरांपासून अनेक संतांनी सांगितलं, 2 अक्षर प्रेम के. प्रेमाची या अध्यात्मचेतसेच्या अनुषंगानं जे अनेक भाष्यकारांनी, अनेक संतांनी ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की 2 अक्षराचा एक शब्द म्हणजे मृत्यू आहे आणि 3 अक्षरांचा जो शब्द आहे, ते म्हणजे जीवन आहे. 2 अक्षरांचा शब्द जे दुःख, मृत्यू आहे, दॅट वर्ड इज मम. माझं आहे. हे दुःख माझं आहे. हा आनंद माझा आहे. ही वस्तू माझी आहे. ही नाती माझी आहे. सारं माझं, माझं हे पुण्य माझं आहे. हे जे काही मी कर्म करतोय हे माझं आहे. हे सगळं मम, 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 मम हाच तर मृत्यू आहे. आणि 3 अक्षर शब्द जे शब्द आहे ते म्हणजे जीवन आहे. न मम. नाही. आणि आपण मागे बघितलं दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं, "हे शरीर म्हणजे तू नाहीस, हे मन म्हणजे तू नाहीस. जे आहेस ते ह्या सगळ्यांच्या पलीकडे असलेला तो साक्षीरूपी आत्मा तू आहेस." न मम हेच जीवन आहे. हे दुःख न मम माझं नाही. हा आनंद न मम माझं नाही. हे पुण्य न मम माझं नाही. सगळंच जर माझं नाही, जे माझं नाहीस त्याच्यामुळे मला त्रास होण्याचं काही कारण नाही. जे काही घडतंय आयुष्यात न मम. ठीक आहे, मला ते करायचंच आहे. ॲक्शन ती करायची आहे. त्याच्यामुळे जे काही रिझल्ट येतायत, मी अभ्यास केलाय, मला तेवढे अपेक्षित मार्क होते, तेवढे नाही मिळाले. ओके, दॅट्स फाईन. ओके, त्याच्यामुळे होणारा मला त्रास होणार आहे का? होणार आहे. कारण मागे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं हे. कारण काय होतं ह्याच्यात गडबड फार होते समजून घेताना. मी गाडी चालवतो आहे, गाडी चालवणारा मी आहे, पण गाडी म्हणजे मी नाही हे मला क्लिअर आहे. पण गाडीत जर पेट्रोल संपलं असेल, तर गाडीत पेट्रोल भरणं मला आवश्यक आहे. जरी गाडी म्हणजे मी नसलो तरी गाडीत जर बसलोय, गाडी चालवायची आहे, तर गाडी चालण्यासाठी पेट्रोल आवश्यक आहे. त्यामुळे मी अभ्यास केलाय, मला कमी मार्क मिळालेत, मग मला दुःख होणार नाही का? ऑफकोर्स होणार. त्याच्यामुळे मला काही ॲक्शन करायला लागतील का? कराव्या लागतील. बट सगळं जे आहे, त्याच्यामुळे माझं लाईफ डिस्टर्ब होण्याचं कारण नाही बिकॉज न मम. सगळं घडतंय. गाडीमध्ये मी बसलोय, गाडी खराब झालेली आहे, गाडीतलं पेट्रोल संपलंय, सगळं काही आहे. त्याच्यामुळे माझा प्रवास खराब झालेला आहे, प्रवास थांबलेला आहे. सगळं खरं आहे. स्टिल गाडी म्हणजे मी नाही. गाडीतलं पेट्रोल संपलंय. गाडीचं इंजिन खराब झालंय. गाडीचं टायर खराब झालेलं आहे. मी नाही. अध्यात्म चेतसा. निराशीर निर्ममो भूत्वा. हे सारं जे तुझं आयुष्यातली कर्म आहे, ही तू काय कर, आशारहित त्याच्यामध्ये न गुंतता, अटॅच न होता, निराशीर निर्ममो भूत्वा. हे माझं नाही असं समजून युद्धस्व विगत ज्वर. असं समजून तू ऍक्शन कर. जे काही तुझ्या आयुष्यात स्वयंपाक करणं ही ऍक्शन आली असेल, डू इट. सारं त्या भगवंताची सेवा आहे असं समजून करायचं. मी त्याचा दास आहे, तो माझा मालक आहे. त्या एका ईश्वराशिवाय मी कोणाची गुलामगिरी स्वीकारणार नाही. ना माझ्या मनाची, ना माझ्या या प्रकृतीची. मी गुलाम आहे तर त्या ईश्वराचा. हे वारंवार स्वतःला सांग. आणि जे काही माझ्या आयुष्यातलं कर्म आहे, मग प्रसंगी तुमच्या मुलांना घडवण्यासाठी तुम्हाला ओरडावं लागतंय. येस, धिस इज ईश्वराचंच कर्म आहे. त्याची लेकरं चांगली घडणं हे काम आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करतोय. माझी सेवा आहे. मी ते नाही. अटॅचमेंट नाहीये, बट स्टिल आय एम डुइंग माय ॲक्शन. कुठेही डिटॅच व्हायचं म्हणजे ॲक्शन पासून अलिप्त व्हायचं असं भगवंतांनी सांगितलेलं नाही. जे 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, कर्माचा त्याग करणं म्हणजे शहाणपणा नव्हे. कर्म करावंच लागणार आहे. जे काही तुमचं विहित कर्म असेल ते तुम्हाला करावंच लागणार आहे. पण कर्म कसं कर, तो कर्मयोगाचा भाग आहे. कर्म कोणतं कर हे भगवंत सांगत नाही. भगवंत एवढंच सांगतो, स्वधर्माचं पालन कर. तो स्वधर्म करताना या प्रकारे तू करणं
अपेक्षित आहे. ध्यात्म चेतसा आणि विगत ज्वर हा संताप जो आहे, आता हा संताप मीन्स राग या अर्थी नाही. त्यातली जी अटॅचमेंट आहे, त्या अटॅचमेंटमुळे येणारे त्याचे रिफ्लेक्शन जे आहेत, हे सारे जे आहेत, यापासून ममता रहित राहा. न मम सतत त्यांनी म्हणत राहा. तरच ह्या सगळ्या गोष्टी माइंडचं प्युरिफिकेशन हे होत राहील आणि या प्युरिफिकेशन मधूनच तुझी हळूहळू मॅच्युरिटी लेवल वाढत जाईल. माऊली याच्यावरती निरूपण करताना असं म्हणतात, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. की हे जे काही विहित कर्म आहे, स्वधर्माचं जे कर्म आहे, मी त्याचा करता आहे अथवा अमुक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करेल असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ. मी या कर्माचा करता आहे किंवा या पर्पज साठी म्हणून मी हे कर्म करतोय, असं जर तू त्याचा अभिमान तुला निर्माण होणार असेल तर तू तसं करू नकोस. तुवा शरीर परा नुहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. हा, याचे गैरअर्थ निघू शकतात म्हणून माऊली हे सुंदर एक्सप्लेन करतायत. देहासक्त, हा म्हणजे मी म्हणजे देह नाही, दोन समोरच्याला एखादी कानफाडीत मारायची, मी नाही मारलं बाबा, माझा काही संबंध नाही, असं जर तू म्हणलास तर चुकीचं आहेस. काय सांगितलं इथं? कामना जात सांडावे. त्यातलं जी अटॅचमेंट आहे, त्यातली जी कामना आहे ती सांडून टाकायला. आणि आता शब्द पण कसं माऊलीने सांगितलं चपखल आहे. सांडावे, सांडायला सांगितलंय. ते सांडलं की परत गोळा करतायत, सांडावे. कामना त्यातली जी आहे ती सांडून द्यायला पाहिजे. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. मग एकदा का तू त्यातली कामना सोडून टाकलीस ना, मग तुला हवं ते कर आणि मग सर्व भोगांचा तू यथाकाली उपभोग घे. जे जे काही तुझ्या आयुष्यात येईल ना, ते सगळं एन्जॉय कर. पिक्चर बघ, फिरायला जा, रागावायचं राग, चिडायचं चिड, काय वाटेल ते कर, पण कामना जात सांडावे. हे जर जमलं असेल तरच कर. तर कामना अजून डिटॅच तू होऊ शकला नशील तर बाबा उपभोग घेताना विचार. पण डाएट करायचंय ठरलंय ना, एकदा वजन कमी करायचंय, मग तुम्ही म्हणला नाही नाही डाएट करायचंय पण मग सगळं खाऊन करायचंय, कसं जमणार? आधी तेवढी लेवल तर आणा, मग तुमचं तुम्ही काही केलं तरी चालेल. प्रत्येक गोष्टीचं पथ्य औषधासोबतच येतात. त्यामुळे फक्त जर मी बघितलं मग अवसरोचित भोगावे भोग सगळं, वा वा माऊली म्हणतायत सगळं एन्जॉय कर, ते आधीच वाच. कामना जात सांडावे. तुला जर हे जमलं तरच पुढचं कर. जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे. या जगात तू आपली कीर्ती वाढव आणि आपल्या धर्माचा मान वाढव आणि या पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. की महान कार्य कर, कर्तृत्व कर, मोठा हो. तुला जे जे आयुष्यात मिळवायचंय, पैसा मिळवायचाय पैसा मिळव, सुख मिळवायचं सुख मिळव, जे अपेक्षित आहे ते सगळं मिळव. फक्त काय कर? कामना जात सांडावे. एवढं जर जमलं तर यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. तुला हवं ते कर. म्हणून पुन्हा पुन्हा तेच सांगणं आहे. गैरसमजातून आपल्याला असं वाटतं की ज्ञानी होणं म्हणजे आता सगळ्यांपासून अलिप्त व्हायचं, आपण काहीतरी वेगळंच वागायला सुरुवात करायची, असं अजिबात नाही आहे. ज्ञानी होणं म्हणजे कामना जात सांडावे एवढंच आहे. एवढं जर शक्य झालं आयुष्यामध्ये, हे आपण नाही का मुलांना म्हणतो, 2 तास अभ्यास कर, मग तुला काय खेळायचं तेवढं खेळ. आधी 2 तास अभ्यास. असं नाही म्हणत की आधी खेळून येईन मग 2 तास अभ्यास कर. पण शहाण्या माणसाला हे माहिती आहे, खेळून आल्यानंतर 2 तास अभ्यास होत नाही. अनुभवातून आलेलं ज्ञान आहे ना. तो म्हणतो आधी 2 तास अभ्यास कर, मग खेळायला. हवं तेवढं खेळ, पण आधी 2 तास अभ्यास. माऊली तेच सांगतायत. ते कामना जात सांडावे, मग हवं तेवढं एन्जॉय कर. नो प्रॉब्लेम. एन्जॉय. सो आपल्यावरती आहे. एन्जॉय करायचंय तर रडत खडत जगायचं. ते मंगेश पडगावकरांची जी कविता आहे की कसं जगायचं, रडत रडत जगायचं की मस्त छान हसत जगायचं, हे आपल्या हातात आहे. आपण ठरवावं आपलं आयुष्य कसं जगायचं. त्यामुळे ज्ञानप्राप्ती, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ही आपल्याला जगणं शिकवते, ना की जगणं सोडून द्यायला शिकवते. असो, अधिक वेळ आपला घेत नाही, आजच्या दिवशी इथेच थांबतो. पण माझ्या परीने मी प्रयत्न केला की हा जे श्लोक आणि याच्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला समजून सांगण्यासाठी.